हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती बरंचसं ऑडियन्स आहे. इन्फिनाईट बीकनचे जे व्हिडिओ मी टाकले होते, जो इन्फिनाईटचा स्कॅम मागच्या वर्षी झाला होता, त्याच्याबद्दलचे जे काही अपडेशनचे व्हिडिओ होते ते मी टाकत होते. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बरंचसं ऑडियन्स जे होतं ना, ते माझ्या चॅनलशी कनेक्ट झालं होतं आणि त्यांना इन्फिनाईटचे व्हिडिओ जे टाकलेले व्हिडिओ पाहण्यामध्ये म्हणजे इंटरेस्ट होता किंवा आवडीने ते लोक ते व्हिडिओसुद्धा बघत होते. परंतु आता तो स्कॅम झाला आणि चॅनलवरती वेगळेसुद्धा व्हिडिओ टाकण्यात येत असतात. रोज रोज त्याच एका म्हणजे विषयाशी रिलेटेड व्हिडिओ आणणार कुठनं आणि टाकणार कुठं. सध्या इन्फिनाईट बीकनवरती कुठलीच अपडेट नाही आहे, कुठलंच काहीच नाही आहे. त्यामुळे मी फक्त त्याच विषयावरती व्हिडिओ टाकू शकत नाही. त्यावेळेस तो विषय होता, लोक ॲक्च्युलीमध्ये त्या विषयावरती काही इन्फॉर्मेशन मिळते का, माहिती मिळते का, ह्यासाठी वेगवेगळे चॅनल्स होते ते बघत होते. जस्ट आपलं इन्फिनाईट बीकनचा फोटो जरी यूट्यूबवर आला की आपण त्याला क्लिक करत होतो आणि माहिती ऐकत होतो किंवा व्हिडिओ बघत होतो. भले त्यातनं काही मिळो न मिळो, फायदा हो न हो, परंतु पाहत होतो. तर माझ्या चॅनलचं सुद्धा असंच झालेलं आहे की लोकांनी त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. ॲक्च्युली माझा चॅनलसुद्धा मॉनिटाईज झाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या चॅनल्सला किंवा त्या व्हिडिओजला व्ह्यूजसुद्धा छान आले. परंतु त्यानंतर मी जे काही व्हिडिओ टाकले, स्टॉक मार्केटशी रिलेटेड असतील किंवा वेगवेगळ्या सरकारी योजना असतात मुलींसाठी त्याच्याशी रिलेटेड असतील किंवा बाकीचे जे व्हिडिओज आहेत, चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत. आत्ता जे युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आपल्या भारतावरती काय परिणाम होईल किंवा कुठल्या गोष्टी जनजीवना आपल्या सामान्य जीवनावरती त्याचा काय परिणाम होणार आहे किंवा ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बरेचसे इन्व्हेस्टर्स असतात, इन्व्हेस्टमेंट करणारे लोक असतात की त्यांना समजत नाही की कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं, कुठल्या स्टॉक्समध्ये करायला हवं, म्युच्युअल फंडमध्ये करायचं की स्टॉक्समध्ये करायचं. त्याच्याबद्दलसुद्धा मी खूप छान असे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यानंतर तुमचा कंपाऊंडिंग इंटरेस्ट कसा मिळेल तुमच्या पैशावरती, तुमचा पैसा स्वतः पैसा क्रिएट कसा करेल, याच्यावरती सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहेत. बरेचसे असे व्हिडिओज आहेत की ज्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल. आता इन्फिनाईट बीकमचं झालं, आता ते त्याच्यावरतीच मी रोज कसा व्हिडिओ बनवणार. त्यामुळे बाकीचे सुद्धा खूप छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही प्लीज ते बघत जा, क्लिक करा. त्यातनंसुद्धा तुम्हाला छान अशी माहिती मिळेल. प्रत्येक व्हिडिओ बनवताना खूप असा अभ्यास करूनच मी व्हिडिओ बनवत असते. छान असे माहितीजन्य व्हिडिओ असतात ज्याच्यातनं काहीतरी समोरच्याच्या जीवनामध्ये बदल होईल किंवा तो व्यक्ती खर्च करताना थोडा तरी विचार करेल किंवा त्याच्या सॅलरीतला थोडासा तरी पैसा तो सेविंगमध्ये वापरेल. अशा दृष्टिकोनातनं माझे व्हिडिओज असतात, जेणेकरून जनजागृती असेल. कारण की सध्या खूप फॅड आहे, खर्च करण्याचं फॅड आहे, जीवन जगण्याचं फॅड आहे. सर्वांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की एकच जीवन आहे आणि आत्ता नाही जगलं तर आपण कधी जगणार, म्हातारपणी जगणार का. त्यामुळे सगळ्या गोष्टी करायच्या, खर्च करायचा, फिरायचं, सगळं करायचं. बरोबर आहे, सगळं केलंही पाहिजे. तर त्यातूनसुद्धा काही इन्व्हेस्टमेंट असतात. जे नवीन जोडप्यांना आजकाल सरकारी नोकरी नाही आहे, प्रायव्हेट जॉब आहेत, त्यांना पेन्शन्स नाही आहे, चांगला PF नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. मुलांचं शिक्षण आहे, महागाई आहे, एज्युकेशनचा खर्च जो आहे तो भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे पुढं जाऊन जेव्हा मुलं मोठी होतील त्यावेळेस आपल्याला त्यांचा शिक्षणाचा खर्च पेलवला पाहिजे. त्यांना अचानक जर त्यांच्या आवडीच्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांच्यामध्ये गुणवत्ता असेल, टॅलेंट असेल, अभ्यास करण्याची त्यांची कुवत असेल, कॉन्फिडन्स असेल आणि त्यावेळेस जर आपल्याकडे पैसा नसेल तर मग आपलं इतकं काम करून किंवा काही गोष्टी करून काहीच उपयोग नाही आहे. ऑलरेडी आत्ताच्या जमान्यामध्ये आपण जितका वेळ कामाला देतो तितका परतावा आपल्याला मिळत नाही, तितका पगार मिळत नाही. आज जर बघितलं तर 6-7 तास, 9 तास, 10 तास आपण काम करतो आणि त्याच्या बदल्यामधला जो मोबदला असतो तो खाऊन भाडं देऊन आपल्या हातामध्ये खूप कमी रक्कम उरते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सोन्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, घरांचे भाव हे गगनामध्ये आहेत, कुठल्याच गोष्टीचे भाव. जर साधा धंदा टाकायचा म्हटलं तरी तो धंदा सक्सेस होईल का नाही, त्याच्यामध्ये सुद्धा खूप स्ट्रगल आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणं आणि आपलं भविष्य सिक्युअर करणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येकाकडं इन्शुरन्स प्लॅन असले पाहिजेत. त्यानंतर
काही का होईना सेविंग असली पाहिजे, एखादी FD असली पाहिजे, बायकांचा बचत गट असला पाहिजे. बचत गटामध्ये कमीत कमी 500 रुपये तुमचे इन्व्हेस्टमेंट झाले पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे म्युच्युअल फंड्स असतात, बँकेमध्ये ठेवी असतात, ह्या गोष्टी असतात, ह्या असल्या पाहिजेत. आपण नोकरी करत असेल तर नोकरी करता करता एखादा छोटासा साईड बिझनेस आपल्याला करता येतो आहे का? आता उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा स्त्रिया घरगुती उद्योग करतात, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पैसा कसा कमवू शकतो यावरती खूप छान छान व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती आहेत. फक्त तुम्ही जाणं आणि बघणं आणि क्लिक करणं एवढाच फक्त डिस्टन्स व्हिडिओमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. तर प्लीज तुम्ही ज्या पद्धतीने इन्फानाईट बिकमचे जे व्हिडिओ असतात त्यांना प्रेम देतात, त्या पद्धतीचंच प्रेम आणि व्ह्यूज किंवा लाईक हे माझ्या इतर व्हिडिओजला सुद्धा द्या. त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला खूप अशी माहिती मिळेल. प्लीज तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघत जा आपल्या चॅनलवरती जाऊन. कारण काय होतं, ज्यावेळेस एवढी मेहनत करून किंवा इतक्या चांगल्या गोष्टी करून आपण व्हिडिओ बनवतो आणि काही कारणास्तव ऑडियन्स जर एकाच विषयाशी स्टिक असेल आणि बाकीचे व्हिडिओ जर कमी पाहण्यात येत असेल, तर कुठेतरी मॉरल डाऊन होतो आणि आपण केलेली मेहनत ही एक दिवस तरी हे व्हिडिओ व्हायरल होणार हे तर होतंच. कधीच जीवनामध्ये ना म्हणजे आपण हारत नाही, कधी पण आपल्या केलेल्या प्रयत्नांना यश हे देव देतच असतो. परंतु एक रिक्वेस्ट आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, बाकीचे सुद्धा व्हिडिओ माझे बघत जा. थँक्यू, धन्यवाद.